उत्तर द्यायलाच हवं कारण उत्तर द्यायलाच हवं। नमस्कार व्ह्यूअर्स, पुण्याचे 2 पर्यटक जे जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते आणि त्यांच्यावर गोळ्याने पाकिस्तानी टेररिस्टनं अटॅक केला आणि सध्या आपण आलेलो आहे वैकुंठात, जिथं त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे आणि आपल्यासोबत आहे एक्स डिफेन्सचे अधिकारी आणि त्यांना आपल्या गव्हर्नमेंटला किंवा पाकिस्तानसाठी त्यांच्याकडे काहीतरी मेसेज आहे जे त्यांना पोहोचवायचं आहे सगळ्यांपर्यंत आणि ते कोणी नातेवाईकही लागत नाही, पण त्यांचं एक आपुलकीनं त्यांना सगळ्यांसमोर त्यांच्या गोष्टी ठेवायच्या आहेत। तर सर, तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टी? माझं स्पष्ट प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली जे काय आमच्या पर्यटकांवर ज्या पद्धतीने हल्ला केला आहे, कारण आतापर्यंत हा पहिलाच हल्ला नाही तर अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आत्ता जे पाकिस्तान अतिरेक्यांना जे महफूस लावून मदत करून हल्ले करतात संरक्षण क्षेत्रात काम करताना आम्हालाही त्याचे प्रत्यय नकळत आलेले। भारतातच आम्हाला जर फिरायची, भारतीयांना जर अशी अवस्था असेल तर यांना जरा बसवणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे। आज सहानुभूती न दाखवता जशाच तसं उत्तर देणं हेच मी भारतीय म्हणून विनंती करत आहे सरकारला, मोदी सरकारला। तुम्ही जेव्हा डिफेन्समध्ये होते तेव्हा सुद्धा अशा काही घटना तुमच्या समोर घडलेल्या आहेत? माझे सहकारी सोबत असतानाही त्यांना परत फिरावं लागलं, मात्र मी ह्याच पहलगाममधून माझे जोडीदार परत गेले असताना मुलाला तिथून फोन करून सांगितलं मी आता येत आहे, एकटा आहे, आलो तर संरक्षण क्षेत्रातलं जे माझ्यावर डॉक्युमेंट आहे सध्या मी तिथंच थांबलेलो आहे, अमरनाथचं दर्शन घेतोय कारण वातावरण खराब आहे। नंतर 2 दिवसांनी पुढचा प्रवास केला। म्हणजे ह्याच भूमीत आम्हालाच भीती आहे। आणि पाकिस्तानमध्ये अशा गोष्टी म्हणजे ऑलरेडी घडलेल्या पण आहेत, काही तुमचा म्हणजे त्यांना मेसेज की म्हणजे इंडिया जी आहे ती त्यांना काही उत्तर देणार आहे भारताकडून? द्यायलाच पाहिजे, कारण हे जर काळ सोकवता कामा नये, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवता कामा नये, जशाच तसं उत्तर दिलं तर हे सुधारणार आहेत। चालेल सर, धन्यवाद।